नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर एका दिवसात 43 गुन्हेगारांवर कारवाई करत तुरुंगात रवानगी. राज्यभर पोलीस प्रशासन हाय अलर्टवर. पुण्यात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान मुख्य मंदिर परिसरात वाहतूक बदल, रस्ते बंद, नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन. उजनी धरणातून भीमा नदीत 71,600 क्युसेक विसर्ग सुरू. धरण 100% भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 60,000 रुपये किमतीचा 6 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी फरार. पोलिसांचा तपास सुरू. सातपुडा पर्वतरांगातील श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. खानदेशची कुलस्वामिनी म्हणून राज्यभरातून भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी. धाराशिव जिल्ह्यात रात्रीच्या अतिवृष्टीचा कहर. परंडा, भूम तालुक्यातील नद्यांना महापूर. गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने 200 ते 300 नागरिक अडकले. शेती व जनावरांचं मोठं नुकसान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 24 सप्टेंबर रोजी नागपुरात शिवसेनेचा निर्धार मेळावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भाकडे सर्वच पक्षांचे लक्ष. नेत्यांना करणार मार्गदर्शन. पुरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत हालूर गावात ग्रामस्थांनी महिलांच्या पुढाकाराने दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव केला मंजूर. व्यसनमुक्तीसाठी घेतलेल्या या निर्णयाला सर्व ग्रामस्थांचा प्रचंड पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे पैठण शहरातील राहुल नगर वसाहत पाण्याखाली. घरगुती साहित्य भिजल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्रशासनाचे मदत कार्य सुरू. तुमचा बेपारी ब्रँड असेल पण आमचा मराठी ठाकरे विचार कायम राहील. मनसेच्या संदीप देशपांडेंचं भाजपाला सनसनीत प्रत्युत्तर. राज्यात अतिवृष्टीचं थैमान. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा मोठ्या संकटात. नुकसान भरपाईची मागणी. जीएसटी बचत उत्सव साजरा करा. देशाला डझनभर करांच्या जाळ्यातून बाहेर काढलं ते स्वदेशीचा मंत्र. नरेंद्र मोदीच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. सणासुदीच्या तोंडावर रेशनधारकांना पुरवठा विभागाचा दणका. रत्नागिरी जिल्ह्यातील 16,185 रेशन कार्ड धारकांचे धान्य वितरण बंद. राहतं घर नावावर करण्यास आईचा नकार. मुलाने जन्मदात्या माऊलीला संपवलं. बीडमधील संतापजनक घटना. पोलीस पुढील तपास करत असून आरोपी ताब्यात. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव. देशी विदेशी फुलांनी आकर्षक सजावट. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या हस्ते घटस्थापना पार पडणार. लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे मोठा फटका. रस्ते, घरे, शेतीसह जनजीवन विस्कळीत. शासनाने 244 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. नुकसान भरपाईची प्रक्रिया पुढील 2 दिवसात सुरू होणार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. 9 दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान. नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना, ठाकरे व मनसे युती मराठी मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 50% जागांवर उमेदवार. इतर ठिकाणी 60 ते 40% जागांवर लढणार. कानपूरमध्ये आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची केली निर्गुण हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये भरून मृतदेहासोबत सेल्फी काढून यमुना नदीत फेकला. आरोपीला अटक. पुणे विमानतळावर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बागलच्या बॅगेत रिव्हॉल्व्हर व 5 जिवंत काडतुसे आढळल्याने गुन्हा दाखल. चौकशीनंतर नोटीस बजावून सोडण्यात आलं. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडून सिंदपणा नदीपात्रात 62,000 क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. नवरात्रोत्सवाला राज्यभरात आजपासून सुरुवात. सप्तशृंगी देवीच्या गडावर न्यायमूर्ती अभय लाहोटी यांच्या हस्ते घटस्थापना व देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा. बुलढाणा शहरातील संगम चौक जवळ रात्री 2 युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाची चाकूने हत्या. आरोपी ऋषी जावरे गंभीर जखमी असून पोलिसांच्या ताब्यात. कांदिवली पश्चिम येथील एका मंदिरात पुजाऱ्याकडून तरुणीचा लैंगिक छळ. या घटनेनंतर आरोपीची आत्महत्या. पोलिसांचा संबंधित मंदिराचा तपास सुरू. जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस तपास सुरू.